विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल 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 भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी विठ्ठल 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 गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्याच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्याच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे जन संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पिटे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनिवरे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चन्न श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला पावन झाला चराचर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा तुमचा अनुग्रह लाभला पावन झाला चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह आदर पावन झालो चराचरी मी काळा कसरे काहीच नेने बोलते वचनते भाविका तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगाच्या ठिकाणी श्री क्षेत्र डाकेवाडी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 40वे 40व्या वर्षातील 6व्या दिवसाची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आवाज थोडा कमी करा 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पावराच्या वाट्याला आली या कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा एकनाथ महाराजांचं जर वाङ्मय पाहिले ना त्यांना शांती ब्रह्म ही पदवी मिळाली पदवी मिळत असते लाभायची नसते बरं आता आम्ही 2 अभंग आले ना आम्हाला कितीतरी पदवी आम्ही लावून घेतो आम्हाला स्वतःलाच ह्या दिलेल्या पदव्या नाही बरं का लावून घेतलेल्या आणि जे लावून घेतलं होतं ना त्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला लोकांना वाटतं परमार्थ लय सोपा आहे परमार्थ सोपा आहे परमार्थ सोपा नाही खूप अवघड आहे विठ्ठल विठ्ठल परमार्थ करत असताना किती माळा गळ्यात घातल्या किती गंधाच्या टिकल्या लावल्या किती वाऱ्या केल्या किती सप्त्याला कीर्तनला गेलो हरिपाठला गेलो याच्यावर अवलंबून परमार्थ नाही बरं ह्या क्रिया वेगळे जसं गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला कोणी सुरू केला लोकमान्य आणि हा गणेशोत्सव सुरू करण्याच्या पाठीमागचा जो हेतू होता लोकमान्य टिळकांचा तो आत्ताच्या पिढीच्या लक्षात आहे का आपल्याला तो जर 16 पाहिला आता गणेशोत्सव वाटतं का लोकमान्य टिळकांनी ज्या कार्याकरता हा सुरू केला होता ते आता या आत्ताच्या तरुणांच्या डोळ्यासमोर ते आहे का वाटतंय का त्यांचा हेतू काय होता विखरलेला जो समाज आहे तो एकत्र यावा एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण व्हावी काय व्हावी एकत्र येऊन हा सोहळा जो आहे तो सुद्धा एवढ्या करत असतो बरं का गावामध्ये धार्मिक कार्यक्रम आपण जे करतो ना कशा करता करतो लोक एकत्र यावी काय व्हावी एकत्र यावी एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण व्हावी कशाची विचाराची आपल्यातल्या विचारात एकमेकाला देवाणघेवाण करता यावी याच्याकरता हा सोहळे असतात गणेशोत्सव सुरू केला बरोबर आहे गणेशोत्सव गणपती बसवणे हा हेतू चांगला आहे हेतू चांगला आहे ना का हेतू चांगला आहे ना का वाईट आहे हेतू चांगला आहे पण 10 दिवस ज्या क्रिया आहेत ना क्रिया त्या महत्वाच्या आहेत 10 दिवस गणपतीमध्ये ज्या क्रिया असतात ना आपल्या त्या महत्वाच्या क्रिया असतात त्या जर क्रिया आपल्याकडून घडल्या नाही तर हेतूला किंमत आहे का हेतू चांगला आहे गणपती बसवायचा पण क्रिया जर 10 दिवस तुमच्या चांगल्या नसतील अजिबात त्याला महत्व नाही अजिबात तसं महाराजांनी आता जो अभंग सांगितलाय ना पहिल्यांदा उत्तर सांगितले ज्ञानेश्वरी वाचायची ना तर उत्तर पहिल्यांदा सांगितले भाव धरून या वाच ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना तर कशी वाच
भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि मग कृपा करी हरी तयावरी. कधी भाव धरून ज्ञानेश्वरी वाचन तेव्हा, त्याच्या अगोदर कृपा होणार नाही. पण हे सांगतोय कोण? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. स्वतः भगवान परमात्मा स्वतःच्या मुखानं सांगतोय. काय सांगतोय? भाव धरून ज्ञानेश्वरी वाच, तरच कृपा होईल, अन्यथा होणार. ज्ञानेश्वरी हा परमात्मा इतका महत्वाचा घटक आहे. ज्ञानेश्वरी जी आहे ना, ज्ञानेश्वरी या सगळ्या वाङ्मयातली महत्वाचा घटक ज्ञानेश्वरी. का? ज्ञानेश्वरी कसं जगावं हे शिकवते. नव्हे नव्हे जीवनात पडणारे जितके प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी बरं. ज्याला जीवनात प्रश्न पडतात ना त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायची, आणि ज्याला प्रश्न पडत नाहीत ना त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायची. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला, पावली प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न निर्माण होणं महत्वाचं आहे. अर्जुनाला प्रश्न निर्माण झाले, अर्जुनाकडे प्रश्न निर्माण झाले म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला बघायला मिळाली. अर्जुनाकडे जर प्रश्नच नसताना आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी नसते. ज्ञानेश्वरी कुणामुळे आहे? अर्जुनाच्या प्रश्नामुळे ज्ञानेश्वरी निर्माण झाली. ज्ञानेश्वरी निर्माण होण्याचं कारण अर्जुनाचे प्रश्न आहेत. अर्जुनाचे प्रश्न. पण असं प्रश्न विचारणारा सुद्धा श्रोता पाहिजे. गुरुला विचारणारा श्रोता आवडतो बरं का. शिष्य जो आहे ना, शिष्यानं गुरुला विचारावं. कसं? बघा, जोपर्यंत लहान मूल आहे ते खेळतंय तोपर्यंत आई त्याच्याकडे बघत नाही. बघते का? आपल्या कामामध्ये दंग असते, ती खेळतंय, तिला माहित आहे ती आता खेळतंय म्हणजे त्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. त्याच्याकडे ती लक्ष कधी देते? ती रडायला सुरुवात करते त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष देते, तोपर्यंत ती देत. म्हणून गुरु जवळ रडता आलं पाहिजे. कोणाजवळ रडायचं? गुरु जवळ रडायचं बरं का. देवाजवळ रडायचं नाही. देवाजवळ कुणी रडायचं नाही, कारण देव काय सुद्धा देत नाही. देवाकडे कोणतंही खात नाही. देव खात विठ्ठल. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. पुढे सांगितलं तेची ज्ञानेश्वरी वाचे वदत असाचे, भय कळी काळाचे नाहीत. तीच ज्ञानेश्वरी आहे. जर तुमच्या मुखाने तुम्ही तिचा उच्चार केला, भय कळी काळाचे नाही तया. कळी काळाचा भय शिल्लक राहत नाही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. आणि शेवटी एकनाथ महाराज सांगतात, स्वमुख एका जनार्दनी संशय सांडोनी. संशय हा शब्द आहे बरं मध्ये. परमार्थ करत असताना कोणत्याही गोष्टीचा संशय आपल्या मनात निर्माण झाला नाही पाहिजे. आणि ज्या साधकाच्या मनामध्ये संशय निर्माण होतो ना, तो साधक पूर्णत्वाला जात नाही. कोणत्याही वाङ्मयाविषयी संशय हा निर्माण होणे नाही. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. आता जर तुम्ही पाहिलं या 700 वर्षामध्ये इतके ज्ञानेश्वरी पारायण सोहळे सुरू झालेत. आणि हे सुरू करण्याचा पाठीमागचा जो हेतू होता संतांचा, तो एवढाच होता की ज्ञानेश्वरी जी आहे ना, ती ज्ञानेश्वरी घराघरामध्ये पोहोचावी. प्रत्येक घरापर्यंत काय व्हावी? ज्ञानेश्वरी पोहोचावी, हा हेतू होता. सप्ताह सुरू करणं हा हेतू चांगला आहे, त्याच्यातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा सुद्धा हेतू चांगला आहे. पण लोक वाचायच बसत नाहीत, हा हेतू. लोक वाचायला येत नाहीत, मोठी खंत आहे. आम्ही सप्ताह करतो, वेळ द्यायचा तेवढा देतो, पण वाचायला अजिबात कोणी येत, मोठी खंत आहे. आता ज्ञानेश्वरी कशा करता वाचावी हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. तुम्हाला सांगू, अमेरिकेसारख्या देशामध्ये आता गेल्या 15 पाठीमाग सप्ताह झाला बरं का. अमेरिकेत कुठं सप्ताह झाला? अमेरिकेत बरं का, लक्षात ठेवा. सप्ताह कुठं झाला? अमेरिकेत.
तिथं वाचक किती असतील तुमचे अंदाज किती असतील वाचक? ज्ञानेश्वरी वाचन कुठं झालं? अमेरिकेमध्ये. महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, अमेरिकेत. चौदार किती वाचक असतील? किती वाचक असतील? आहे का कोणाला बसलेल्यापैकी माहिती? वाचक किती होते अमेरिकेमध्ये? 10,000 वाचक होते. किती वाचक होते? 10,000 अमेरिकेत ज्ञानेश्वरी वाचण्याकरता. बरं ते असे साधे नव्हते बरं का, पूर्ण वेशामध्ये होते. आपल्यासारखा बरमुडा चड्डी नाईटी जीन्स असलं काय घालून नव्हते बरं. 16 होते. 16 भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. इथं भावाला महत्व आहे बरं का. भाव, तुमचा भाव कसा आहे? भाव. साधक त्याला म्हणायचं बरं का. साधक कोणाला म्हणायचं? कोणालाही साधक म्हणायचं नाही. साधक दशा प्राप्त होणं. आता तुम्ही आम्ही सगळे साधक आहोत. आता साधक दशेमध्ये आहोत आपण सगळेजण. साधक महाराज बरोबर आहे ना? आपण आता सगळे, तुम्ही आणि मी आणि टाळकरी सगळेच या मंडपामध्ये जेवढे आहेत ना, ते सगळे साधक दशेमध्ये आहेत. कशामध्ये आहेत? साधक दशेमध्ये आपण आहोत. पण साधकाची दशा जी आहे ना, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी. साधकाची उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. काय सांगितले? उपाधी. अंतर आणि बाह्य, आतमध्ये पण आणि बाहेर पण नाही. कुठंच उपाधी साधकाने धरायची. आता उपाध्या कशाला म्हणायचे माहित आहे? उपाध्या संसारात आपण जेवढ्या करतो ना, त्या सगळ्या उपाध्या. रात्रंदिवस आपले जे चाललेत ना संसारात, रात्रंदिवस जे करतो ना कार्य, आपण जे बी तुम्ही कार्य करता संसारामध्ये बरं का, त्या सगळ्याच्या सगळ्या उपाधी काय आहेत? उपाध्या. कशा करता? सुख कुठेतरी मिळावं, समाधान मिळावं, याच्याकरता आपण उपाध्या करतो. काय करतो? काय मिळवण्याकरता? सुख. काय हवंय आपल्याला मला सांगा? सुख हवंय. प्रत्येकाला सुख आहे. सुख. दुःख कोणालाही नको, प्रत्येकाला सुख पाहिजे. मजा लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं सांगणारी जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती नाही. कुंतीनं दुःख मागणं त्याच्या पाठीवर सुखाचा अंतर्भाव होता. दुःख झालं तर देव धावून येईल, हा अंतर्भाव सुखाचा होता. पण दुःख व्हावं असं कोणी सांगत नाही. मग दुःख हे होतं कशानं? दुःखाची कारण काय आहेत? खरं सांगू, आपण ज्या ज्या गोष्टीला आपण जीवनामध्ये उपभोग घेतो, ज्या ज्या गोष्टींचा, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सुख आहे का? सुख नाही हो? संसारामध्ये सुख नाही का? सुख नाही कोटे आलिया संसारा, सुख नाही कोटे आलिया संसारा, नाही कोटे आलिया संसारा, सुख 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 नाही कोटे आलिया संसारा. वाया हव भरी होऊ नका, वाया भरी
भरी हो नका वाया भरी हो नका दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 सुख 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 बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही दुःख आहे का संसारामध्ये दुःख आहे दुःख आहे का काय वाटतं तुम्हाला दुःख आहे का संसारामध्ये संसारात जर दुःख असतं तुम्ही आम्ही रात्रंदिवस केला असता का दुःख जर असतं तर आपण केला असता का संसार जी गोष्ट आपल्याला दुःख देते ती आपण परत करतो का मग संसार जर दुःख रूप असता तर आपण केला असता का याचा अर्थ संसार दुःख रूप नाही संसार दुःख रूप नाही पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला संसारामध्ये सुख देतात ना त्याच्यामध्ये क्षमता आहे सुख देण्याची काय आहे क्षमता आहे ती येताना सुख घेऊन येते पण जाताना दुःख देऊन जाते प्रत्येक गोष्ट संसारातली ज्याचा ज्याचा आपण उपभोग घेतो ना ती प्रत्येक गोष्ट आपल्याला येताना सुख घेऊन येते काय घेऊन येते सुख घेऊन येते जाताना दुःख देऊन जाते बघा देते का नाही बाजारातून म्हैस आणली 10 लिटर दूध देते किती दूध देते 10 लिटर तिनं 10 दिवस दूध दिलं किती लिटर 10 दिवस 10 लिटर दिलं काय दिलं सुख दिलं का दुःख दिलं आणि 10 दिवसानं तुम्ही म्हटला कोणाची नजर काय दिलं तिनं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल 10 लाखाची गाडी घेतली 10 लाखाची किती लाखाची गाडी घेतली 10 लाखाची गाडी घेतली 10 लाखाची गाडी घेतली आणि दुसऱ्या दिवशी ऍक्सिडेंट झालं घेताना सुख होतं ऍक्सिडेंट झाल्यावर काय झालं दुःख झालं. प्रत्येक गोष्ट घ्या कोणतीही जीवनामध्ये ज्याचा तुम्ही उपभोग केला ना ते प्रत्येक गोष्ट अशीच आहे गोष्टीला हेतू आहे वेगळा काय आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला सुख देते प्रत्येक गोष्ट काय सुख देत नाही आपल्याला मला सांगा सगळं सुख देतं पण जाताना दुःख देत अगोदर दुःख देत नाही अगोदर येतं का दुःख मला सांगा आपण आपल्या शरीराचे कपडे घातले कपडे ही सुद्धा आपल्याला सुख देतात काय देतात ही कुठपर्यंत जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत मळत नाहीत तोपर्यंत फाटत नाहीत तोपर्यंत त्यानंतर सुख देण्याची क्षमता आहे का याच्यामध्ये सुख देऊ शकतात का सुख देऊ शकत नाही पण संसारामध्ये जे जे दिसतंय ना ते सगळं नाशिवंत आहे कसलं आहे कालांतराने त्याचा नाश होणार आहे याचा सुद्धा बरं उपजेती नाश नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान हेच जाणार आहे बाकी सोडूनच द्या हे महत्वाचं आहे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे मग हे जाणार आहे हे जाणार आहे देह जाणार त्याशी काळोबा खाय हा जाणार आहे बरं कधी जाणार आहे माहित नाही घडी घडी काळ वाट तुझी पाही अजून किती आहे अवकाश काळ असा टपून बसलेला आहे टपून कशा करता कधी याचा दिवस संपतात नाही घालण्याकरता काळ टपून बसलाय पण आमचं काळाकडे लक्ष नाही आमचं लक्ष आहे का काळाकडे लक्ष नाही काळाकडे जर आपलं लक्ष असतं ना आपण नीट वाटचाल केली असते वाटचाल नीट केली असते का नाही काळाकडे लक्ष असतं तर आमचं काळाकडे लक्ष नाही म्हणून आमची वाटचाल चांगली नाही वाटचाल चुकीची आहे संतांनी हे आपल्याला सांगून देण्याचा प्रयत्न केला कशा करता संत आले हो बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या म्हणून संत आले कशाला हा समाज बुडतोय कुठंतरी कुठं बुडतोय या समुद्रामध्ये तलावामध्ये नदीमध्ये कुठं बुडतोय अज्ञान रूपी जो अंधकार आहे ना त्या अज्ञान रूपी अंधकारामध्ये समाज डुबायला लागला होता म्हणून संतांनी काय केलं ज्ञान रूपी प्रकाशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आता जितकी वाङ्मय आहेत ना संतांची ती सगळी प्रकाशात आणणारी आहेत अंधारात घालणारे आहेत वाङ्मय जेवढी आहेत ना संतांनी लिहून ठेवलेत
ती सगळी प्रकाशमय आहेत, प्रकाशमय, तिथं अंधार नाही. कळलं का? एकदा ज्ञान झालं ना दुःख अज्ञान राहत नाही. अज्ञान राहतं का? अज्ञानाला घालवायला लागत नाही, त्याला पत्रिका द्यायला लागत नाही, निरोप द्यायला लागत नाही. जसं प्रकाश आला की अंधाराला जावा असं सांगायला लागतं का? अंधाराला सांगायला लागतं का? सकाळी दिवस उगवला रात्र थांबते का? रात्र कधी जाते? दिवस उगवला की ती आपोआप जाते. आपल्याला घालवायला लागते, रात्रीला घालवायला लागत नाही. ज्ञान मिळालं की अज्ञान आपोआप नाहीच. मग संतांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. ज्ञान हे साधक दशेमध्ये आपण आहोत. मग त्या साधकाची दशा सांगितली. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. आतबाहेर उपाधी नाही पाहिजे कुणाच्या? साधकाच्या. जो साधक दशेमध्ये आला ना त्याच्या आतबाहेर उपाधी नसली पाहिजे. संसारामध्ये आपल्या उपाधी आहेत, पण परमार्थात गेल्या ना त्या उपाध्या मागे ठेवून जायचं. परमार्थात जाताना उपाधी घेऊन जायचं नाही. पण हिथं सुद्धा आम्ही उपाध्या घेऊन येतो. काय घेऊन येतो? उपाध्या घेऊन येतो. वारीला जर गेलो ना, वारीला मला सांगा, आपण वारीला गेलोय, साधक आहोत आपण. कशा करता गेलोय वारीला? भगवंताचं नामस्मरण मिळावं आपल्याला, त्या भगवंतापर्यंत पोहोचता यावं आपल्याला, तो त्या सोहळ्यामधला आनंद लुटता यावा, हा हेतू आहे तिथला. आनंद लुटण्याकरता वारी असते. वारीमध्ये काय लुटत असतो? आनंद लुटायचा असतो. पण आम्ही वारीत गेलो ना की आमच्या उपाध्या सुरू होतात. आज जेवायला मिळालं नाही, झोपायला जागा मिळाली नाही, पायी दुखलं, ह्या उपाध्या हे घेऊन तिकडे जायचं. आता तुम्ही तर मंडपात आलाय ना, तुमच्या उपाध्या घरात ठेवायच्या, नंतर मंडपात प्रवेश करा. तो पण मंडपात यायचं का? हे प्राप्तच होत नाही. महाराज म्हणतात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. भावाला इथं महत्व आहे. परमार्थामध्ये कशाला महत्व आहे? भावाला महत्व आहे. आणि तो भाव निर्माण कधी होतो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 भाव जो आहे ना, भाव निर्माण होणं महत्वाचं. देवाला फक्त भाव लागतो. काय लागतो? देवा कारणे भावत समात, देवा कारणे भावत समात, देवा कारणे भावत समात, देवा कारणे भावत समात. द्यावे न लगे फार सेवित, द्यावे न लगे फार सेवित, द्यावे चरणी वाकजवीत, द्यावे चरणी वाकजवीत. झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत, झाले कचरित विवित, झाले कचरित बहुत. एवढ्यासाठी नका करू आता, एवढ्यासाठी नका करू आता. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. देवा कारणे भावत समात, त्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त. देवाला फक्त भाव लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा. भाव शुद्ध पाहिजे. कसला भाव पाहिजे? शुद्ध भाव. शुद्ध भाव जर असेल ना तरच देव आपलाच होता, अन्यथा होत नाही.
बाकी देवाला काही सुद्धा लागत नाही, काही सुद्धा. आपण जे जे देवाला देतो ना ते देवाला काही सुद्धा आवडत नाही आणि ते देवापर्यंत पोहोचत नाही. जे तुम्ही देता संसारामध्ये देवाला ते देवाकडे जात. मग देवाला काय हवं आहे तर फक्त भाव पाहिजे. आणि तो कसला भाव पाहिजे? शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव, दुरी नाही देव त्याला. देव आपलासा करायचा आहे ना मग त्याला फक्त भाव द्यायचा, अन्य दुसरं काय द्यायचं नाही. आता आपली यात्रा झाली का नाही? यात्रा सगळ्यांचा भाव चांगला होता का यात्रेत? लोक मुंबईवरून आले, इतका खर्च करून लोक येतात यात्रेत, येतात का नाही? आणि सकाळी छबिना असतो. काय असतो? बोला येतं का तुम्हाला? आता जेवण ठेवले मंडळाने तर तरी लोक बोलायला तयार आहेत. यात्रेमध्ये छबिना असतो, सकाळी असतो का नाही? मला सांगा, लोक त्या छबिन्यामध्ये इतका आनंद लुटतात. आनंद लुटतात का नाही? गुलाल उधळणे आणि नाचणं, गुलाल उधळून नाचणं, याचा अर्थ काय आहे? आनंद. तो फक्त आपल्यासाठी असतो बरं का, इतरासाठी नाही, देवासाठी नाही, कोणासाठी नाही. तो आनंद कोणासाठी असतो? फक्त आपल्यासाठी. का आपल्यासाठी असं सांगू का तुम्हाला? छबिना मंदिरात पोचायच्या आत हे कुठे दुसरीकडे लाईन लावतं माहित आहे? छबिना मंदिरात पोचतो का आपण? हे लाईनच असतं कुठे? काळ्या पिशवीच्या. मला सांगा, हाय का आपला भाव जाग्यावर आहे? कुठं आहे भाव? काळ्या पिशवीत. मुंबईवरून आलंय, काळी पिशवी मुंबईला नव्हती होय. कशा करता आलोय आपण? दुरोणी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येतवरी होते ह्याची कारण. कोणतं कारण होतं? काळ्या पिशवीवर लाईन लावायची. मुंबईवरून आले, काळ्या पिशवीवर लाईन लावायला होय. ती मिळत नाही का आपल्याला? मला सांगा, ती काळी पिशवी आपल्या हातात कधी येते हो? कुणाला तरी आपल्या जीवाला मुकावं लागतं, कुणाला तरी आपल्या जीवाला मुकावं लागतं, त्यावेळेला ते आपलं सुख मिळतं. मग सांगा, जे आपल्या जीवाला मुकतं ना ते अज्ञान आहे का सज्ञान आहे हो? कळतं कोणाला? जे पिशवी आणतं त्याला कळतं का पिशवीत आहे त्याला कळतं? ऐ, कोणाला कळतं? पिशवी त्याला कळतं. सुख आणि दुःख कोणाला कळतं? सुख आणि दुःख ही व्याख्या कोणाला कळते? माणसाला कळते का? ते मेले त्याला कळते. कोणाला कळाली? माणसाला कळाली ना? माणसाला कळाली, पण त्यानं अंमलात आणली का? आणली नाही. मग मला सांगा, तुमचा हेतू चांगला होता, यात्रेला येण्याचा हेतू चांगला होता ना, पण क्रिया चांगली घडली का? क्रिया चांगली घडली, देव मिळेल होय? मला सांगा, आपण एखाद्या जीवाला, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणत्याही जीवाला न घडो मत्सर सांगितलं. मत्सर नुसता बरं, काय सांगितलंय? मत्सर न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पण आम्ही त्या ठिकाणी हत्या होते, हत्या. यात्रेमध्ये आपण अनेक प्रकारची, अनेक जीवांची हत्या होती. त्यावेळेला आपलं सुख मिळतं. कसलं सुख? तोंड सुख. ते किती वेळ असतं? खायपर्यंत. कितीपर्यंत सुख असतं ते? बरं, हे कसलं सुख आहे बघा. दुसऱ्याचा एखाद्याचा जीव घ्यायचा आहे. काय करायचं आहे? त्याचा जीव घ्यायचा आहे, मग सुख प्राप्त करायचं. किती मिनिटासाठी? किती मिनिटासाठी सुख मिळतं आपल्याला? कळते का? मराठी कळते ना? जागे आहे का तुम्ही सगळे? किती मिनिटाकरता सुख मिळतो? आपल्या घरामध्ये आपण प्राणी पाळतो का नाही? आणि त्या प्राण्यावरती इतका जीव लावतो आपण. आपल्या मुलावर सुद्धा आपण इतका जीव लावत नाही. लावतो का? इतका जीव आपण त्यांच्यावर लावतो का नाही? बकऱ्यांच्या तर गळ्यात काय घुंगऱ्या बांधते, गोंड बांधते, असं त्याला हातानं असं गोंजरतंय, त्यानं उचलून घेतंय, त्यासाठी खेळतंय किती, आणि एका शेवटी हिबड्याला घेऊन जाते त्याला असं कधी वाटत असेल का इतका आपल्यावर प्रेम करणारा माणूस आपल्या कसायच्या स्वाधीन करील? असं कधी वाटत असेल का? त्यावेळेला त्याची मनाची जी अवस्था असेल ती काय होत असेल हो? याचा कधी आपण विचार केलाय? बारकाईनं आपण विचार केला का याचा? कधीच केला नाही. आपल्याला काय वाटतं माहिती का? परमार्थ लय सोपा आहे. परमार्थ सोपा नाही. मला सांगितलं, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावे अंतर्बाह्य, लोलुपता काय निंद्रेशी जिंकावे, भोजन करावे परमित.
परमार्थ करताना पहिले निंद्रा जिंकता आली पाहिजे. झोपेला जिंकता आलं पाहिजे. कीर्तनाला डोलक्या द्यायच्या नाही. कीर्तनात आल्यावर डोलक्या द्यायच्या नाही. कीर्तनात आल्यावर बडबड करायची नाही. कीर्तनाचे नियम आहेत. कीर्तन असं पांगून बसायचं नाही. कीर्तनात जवळ बसायचं असं एकदम कसं बसायचं एकदम गट्ट्यानं बसायचं. गट्टा कळतो का गट्टा? कीर्तन कसं बसायचं? गट्ट्यानं बसायचं. का गट्ट्यानं बसायचं? आपण शेतातलं जर धान्य काढलं एका गट्ट्यानं असं ठेवतो का सगळ्यांना पसरतोस? काय करतो? एकत्र. का ठेवतो एकत्र? एकत्र असेल तर लवकर भरता येतो. पसरलेलं कधी भरायचं? आता तुम्ही सगळीकडे गेला आता मी कधी 2 तासात तुम्हाला भरायचं. प्रत्येकाकडे वेगळं जायला लागेल. असं भरता येईल का? नाही ना. म्हणून एकत्र असावं. काय असावं? एकत्रपणाला जो न्याय मिळतो ना, एकत्रपणाला जो न्याय मिळतो ना ते तर कुणालाही मिळत नाही. का मिळतो? मिळत नाही. पण परमार्थ सोपा म्हणायचं नाही कोणी. मग त्या यात्रेमध्ये सबिना संपला की 2 नारळ घेऊन जातात. आता काय नारळ कसले असतात ते? राखणच नारळ म्हणते त्याला. कसलं? राखणच. तो नारळ देवा डोसक्यात घेऊन आपटायचा. त्यातला एक नकाना असा तुकडा काढायचा नकानं आणि देवाच्या पुढे ठेवायचा आणि 2 बकरी किशात आणि मग ते एका तुकडा काढतो नकानं. त्यात घरादारात बायका पोरात जमीन जमल्यात सगळ्या आत बरकत दे एका तुकड्यात. नकानं काढलेला तुकडा हे देवाला आणि हे सांगतोय देवाला काय सांगतोय? सगळ्यात बरकत दे. वरीचभर ध्यान ठेवू. राखण कधीची वरसल त्याला म्हणतात. वरसल वर्षाची राखण एका तुकड्यात. कसला परमार्थ येऊ? कसला? याला देव म्हणायचं? श्रद्धा म्हणायचं का याला? ही श्रद्धा आहे का? कसली श्रद्धा आहे? श्रद्धा आहे? आपली श्रद्धा आहे काही? याला श्रद्धा म्हणता येईल का? येईल का? श्रद्धा आहे काही? तुम्हाला श्रद्धा बघायचं ना? श्रद्धा सोहळ्यात जायचं. सोहळ्यात कुठं जायचं? आळंदी ते पंढरपूर सोहळ्यामध्ये. आणि सोहळ्यामध्ये लोक बघायचे. दिंड्या अनेक दिंड्या मिळून जो तयार होतो त्याला नाव सोहळा आहे. अनेक दिंड्या बरं का. आणि दिंड्या सोडून कमीत कमी 1-1.5 लाख लोक दिंडीत त्या सोहळ्यात असतात. 1-1.5 लाख दिंड्या सोडून बरं का. त्यांना दिंडी नाही. त्यांना काय नाही? दिंडी नाही. ट्रक साहित्य ठेवायला नाही. भोजनाची व्यवस्था नाही. त्यांचं साहित्य त्यांच्या डोक्यावर असतं. कुठं असतं? त्यांचं साहित्य त्यांच्या जवळ. किती दिवस? 21 दिवस. 21 दिवस आपलं स्वतःचं साहित्य सगळं बरोबर घेऊन जेवणाचा ठिकाणा नाही. मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर तसंच चालायचं. 1 ते 1.5 लाख लोक असे असतात. किती लोक असतात? 1 ते 1.5 लाख. जर तुम्ही अवस्था जर बघितलं त्यांची आपल्याला म्हणजे त्यांच्या कडला बसू वाटत नाही. आपल्यासारखा माणूस काय म्हणणार का यांच्या काय कडला बसायचं अशी त्यांची अवस्था असते. कारण बघा मोकळं चालायला जरी गेलं तर शरीराचा किती त्रास होतो. आणि चालताना ते बोजा खांद्यावर घ्यायचा इतका धूळ वारा त्या कपड्याची अवस्था काय होत असेल. अशा अवस्थेमध्ये ती लोक सोहळा करतात 21 दिवस. मला एक असा प्रसंग आला. आमचं दुपारचं भोजन झालं महाराज. आम्ही असं एका बगीच्यामध्ये बसलो होतो. तिथे एक 20-25 लोक आली. तर विदर्भातली होती. विदर्भातली 20-25 लोक आली बसली. त्यांची चर्चा आपसमध्ये चालली होती बरं. आपसमध्ये पुण्यापर्यंत त्या सोहळ्यामध्ये इतकं खायला मिळतं ना. एका एकाचं पोतच ना पोत भरलं इतकं खायला मिळतं पुण्यामध्ये बरं. पुन्हा तिथं काय नाही. उन्हा त्याला नाव दिले बरं का वारकऱ्यांनी. पुण्यात काय ऊन नाही. इतकं खायला मिळतं पुण्यात. पण आमची आवलाद चांगली नाही बरं. एखादा माणूस जर बिस्लरीची बाटली तर घेऊन बॉक्स आला ना बॉक्स बघा. आपल्याकडे लोक देव समजून येतात. काय समजून येतात? सोहळ्यामध्ये चालणाऱ्या लोकांना लोक देव समजून देतात बरं का. देव समजून काय समजून देतात? देव समजून. मग जो घेणारा आहे ना घेणारा तो घेणारा खाली असावा लागतो. देणारा वरती असावा लागतो. कळतं का तुम्हाला? घेणारा नम्र असावा लागतो. पण ते एखादं द्यायला आलं ना ती लोक त्याच्या उरावर बसतात जाऊ शकतात. हे परत म्हणतं इकडं येणार द्यायला येणार नाही. त्या लोकांच्याशी चर्चा चालली होती. आपल्याला आज दुपारचं भोजन कुठे मिळालं नाही. 20-25 लोक होती बरं का. आपलं असं जेवण मिळालेलं
आम्ही मस्त पोटावर हात मारून आपण झोपलो होतो आम्ही असं. त्यांनी प्रत्येकाच्या पिशव्या शोधल्या बरं का, प्रत्येकाच्या पिशव्या शोधल्या. प्रत्येकाच्या पिशवीमध्ये एखादा कसलाही पुडा वगैरे काहीतरी खायचं निघालं. त्या सगळ्यांनी एकत्र केलं आणि ते सगळ्यांनी मिळून खाल्लं. कमीत कमी ते जास्त एवढंच असेल बघा, एवढं असेल. त्या एवढ्या खाण्यावर त्यांचा पूर्ण दिवस काढायचा त्यांना. त्या लोकांच्याकडे पैसा वगैरे काय नसतो बरं. इतकी गरीब लोक असतात, इतकी गरीब. पण श्रद्धा जी आहे ना, श्रद्धा त्यांची, जो भाव आहे त्यांच्या मनामध्ये, त्या भावाला महत्व आहे बरं का. वारीत त्यांनी खाल्लं काय याला महत्व नाही, वारीत त्यांनी कपडे कसे घातले याला महत्व नाही, पण वारीत त्याचा जो भाव होता ना, भाव, त्या भावाला महत्व होतं. प्रत्येक कार्य करत असताना भावाला महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी जी आहे ना, ती ज्ञानेश्वरी एवढ्या करताय ती भाव धरून वाचली तर कळेल. अभंगाचं पहिलं चरण. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, ओ भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, ओ भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, ओ भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, भाव धरोनिया सांगे तो श्री विष्णू वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. का ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची? कारण ज्ञानेश्वरी जी आहे ना, ती वाचली तरच कळते, अन्यथा कळणार नाही. बरं, एकदा वाचून ती ज्ञानेश्वरी कळत नाही, अनेक वेळा तिला वाचावी लागते, अनेक वेळा. सतत सदा नाम घोष करवरी करता तेने सदा चित्ता समाधान, ती ज्ञानेश्वरी सतत वाचावी लागते. जसं संसार करताना प्रत्येक गोष्ट करत असताना आपण सतत करतो, सतत करणं. आता हे मृदंग वाजवत बघा, यांना मृदंग शिकताना रियाज लागतो, रियाज तो सतत लागतो. रियाज जो आहे ना, रियाज तो सतत लागतो, रोज. त्याला अभ्यास म्हणायचा, अभ्यास जर असेल तर ते कार्य पूर्ण होतं जातं, अन्यथा जात नाही. तशी ज्ञानेश्वरी सतत वाचावी लागेल. पण ज्ञानेश्वरी मी असं काय सांगितलं? ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीमध्ये 3500 महाराजांनी दृष्टांत दिलेत. दृष्टांत काय दिलेत? दृष्टांत कशा करता असतो? सिद्धांत करण्याकरता दिला जातो, त्याचं नाव दृष्टांत आहे. दृष्टांत सिद्धांत करण्याकरता असतो. मग ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांत आहेत, ते करण्याकरता 3500 दृष्टांत दिले. पण दृष्टांत असे दिले, सोपे नाही दिले बरं, म्हणजे अवघड नाही दिले, सोपे दिले. सोपे दृष्टांत कसे दिलेत? सोपे. माझा मराठाची बोलू कौतुकी, परी आमचं ते पैजा जिंकी, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. किती महत्व दिले मराठी भाषेला, दिले का नाही? आणि आमची पूर्ण सगळ्यांची इंग्लिश मिडियमला आहे. मराठी भाषा आहे ना, मराठी भाषा सागरासारखे, सागर न संपणारी.
बघा इंग्लिश आणि मराठी याच्यामधला जर फरक बघायचा असेल, इंग्लिशमध्ये फक्त 26 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 26. मराठीत किती आहेत? 52. डबल आहेत. किती आहेत? 52. 52. 52 जास्त आहे का 26 जास्त आहे? 52. काय जास्त आहे? 26 जास्त आहे का 52 जास्त आहे? 52 झाला. ज्ञानेश्वर माणसा एक अभंग आहे. आम्ही का अडकतो? 50 अक्षरी करशी भरोबरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी रया. या 52 वर्णावरती अभंग आहे बरं का. 50 अक्षर आहेत ना, 50 अक्षर की घेऊन आम्ही रात्रंदिवस संसार करतो. 50 अक्षरी करसी भरोभरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी रया. का? 2 अक्षर आम्ही सोडली. किती सोडली? आणि 50 मध्ये आम्ही रात्रंदिवस गुटपळलो. 2 कुठली सोडली? राम ही सोडली. आम्ही कधी राम म्हणत नाही. कधी म्हणतो का? कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. राम सोडून बोला महाराज म्हणतात. बाकी आम्ही सगळं करतो. राम तेवढं आम्हाला सांगायचं. राम राम स्मरा आधी, लावो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंद. महाराज म्हणतात राम पहिल्यांदा स्मरा. का? नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राव भले, माझे कंठी राव भले, माझे कंठी राव भले, माझे कंठी राव भले. कपी कुळ उद्धरिले, कपी कुळ उद्धरिले, कभी कुळ उधरिले, कभी कुळ उधरिले, मुक्त केले राक्षस, केले राक्षस, मुक्त केले राक्षस. केले राक्षस. नाव चांगले चांगले, नाव चांगले चांगले, नाम 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 चांगले चांगले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बली, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केली. मुक्त केले राक्षसा. कुणी? नामानं. कपीचं कुळ उद्धरलं आणि राक्षसांना मुक्त केलं. कशानं? राम अक्षरानं. फक्त राम. देवाच्या नावाची किंमत देवाला कळत नाही बरं का, पण संतांना कळते. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या कळे मेघ श्यामा, तुझं कर वेग श्यामा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, जन्म गोडा यासाठी, जन्म गोडा यासाठी, हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आम्हाला जन्म मिळाला कशा करता? तुझ्या नामाचं महत्व करण्याकरता आम्ही जन्माला आलोय. कोण आलंय? आम्ही जन्माला आलोय. तुझ्या नामाचं महत्व करण्याकरता. तुला त्याचं महत्व नाही. म्हणून राम राम स्मरादी, लाहो करा गाठ घाला मुळ
सांडा वावुग्या उपाधी लक्ष लक्ष लावणी रहा गोविंद गा. लक्ष त्या ठिकाणी लागलं पाहिजे. काय लागलं पाहिजे? लक्ष लागलं पाहिजे. भाव त्या ठिकाणी लागला पाहिजे. मग हे सांगतंय कोण? तुमचं लक्ष लागलं पाहिजे. भाव धरून ज्ञानेश्वर कोण सांगतंय? स्वमुख्या म्हणा सांगे तो श्री विष्णू. स्वमुख्या म्हणा सांगे तो श्री विष्णू. बोला स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनाची. श्री गीता प्रश्न अर्जुनाची. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आम्हाला सांगते श्री विष्णू. स्वमुखे आम्हाला सांगते श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्रीगीता हा प्रश्न अर्जुन हा प्रश्न आहे. श्रीगीता हा प्रश्न आहे. गीता काय आहे? प्रश्न आहे. या गीतेमध्ये मी सांगितलं बघा, दृष्टांत इतके आहेत, सुंदर आहेत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पाशे त्वचेची या पदराड परित्या अभिरणी गोचिड अशुद्ध काही. गाईच्या स्तनाचं गोचिड असतं. गाईच्या स्तनाला काय असतं? गोचिड. गाईच्या स्तनामध्ये दूधही आहे आणि रक्तही आहे. दोन्ही आहे ना. पण मला सांगा, ते गोचिड काय पितं? रक्त पितं का दूध पितं? काय पितं? रक्त पितं. रक्त हे अशुद्ध आहे आणि दूध हे शुद्ध आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र आहे आणि गोड आहे. पाशे त्वचेची फक्त एक त्वचा आहे. त्वचेच्या आतमध्ये आहे दूध आणि रक्त. दोन्ही त्वचेच्या पलीकडे आहेत. पण त्या दोन्हीतल्या रक्तापर्यंत गोचिड पोचतं पण दुधापर्यंत पोचत नाही. तसं समाजामध्ये काही लोक आहेत, समाजावर गोतळासारखी. समाजामध्ये चांगलं आहे आणि वाईट आहे, पण चांगलं लोक कधी घेत नाहीत. वाईटाच्या मागे लोक. विषय विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू. कडू तो विषय जीवाशी गोडू झाला. लोकाला वाईट ते आवडू लागलं. चांगलं आवडतंय का बघा लोकांना? चांगलं आवडतं का? चांगलं आवडतं. आपल्याकडे आवडतं बरं का, म्हणून 2 सप्ते चालू आहेत. आता म्हणाल महाराज तुम्ही दोन्ही पारायण कीर्तन करताना सांगता आवडत नाही. आवड महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? आवड. आवडलं पाहिजे. काय आवडलं पाहिजे? चांगलं आवडलं पाहिजे. विषय विषयाचा पडी पडू नाही झाला पाहिजे. विषय कळायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी जी आहे ना ती कळण्याकरता. ज्ञानेश्वरी कशा करताय? कळण्याकरताय. कळती कधी? दृष्टांतानं कळते. ज्ञानेश्वरी कशाने कळते? दृष्टांतानं कळते. फक्त दृष्टांत वाचता आलं पाहिजे. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्ञानेश्वरी कळत नाही असं म्हणायचं नाही बरं. ज्ञानेश्वरी नियमानं जर वाचली ना, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या ठिकेशी. असा वर त्या टिकेला आहे. काय आहे? वर आहे. काय? अज्ञानाला सुद्धा ज्ञान होतं. असं ज्ञान होय अज्ञानाची. ज्ञान होय अज्ञानाची. ज्ञान होय ज्ञानाची. 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 ज्ञान होय अज्ञानाची. ऐसा वर त्या टिकेची. ऐसा वर त्या टिकेची. ऐसा वर त्या टिकेची. ज्ञान होय ज्ञानाचे. ज्ञान होय ज्ञानाचे. ज्ञान होय गीतेची. ऐसा वराच्या टिकेची. ज्ञान होय अज्ञानाची. ज्ञान होय अज्ञानाची. ज्ञान होय अज्ञानाशी. पण कधी?
तरी अवधान ऐकले दीजिए मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. उघड ऐका. सहज नाही. तरी अवधान ऐकले दीजिए मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी अवधान लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे तर लक्ष देता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीवरती लक्ष देता आलं पाहिजे. महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपलं जे सुख संसारामध्ये सुख मिळतं ना सुख हे 9 रसापासून सुख मिळतं. कशापासून सुख मिळतं शरीराला जे आपल्याला सुख मिळतं ना ते सुख देण्याचं कार्य 9 रस करतात. किती रस करतात 9 रस. किती रस आहेत संसारामध्ये 9 आणि ते 9 रस ज्ञानेश्वरीमध्ये असे ठासून भरलेत. ना तरी सर्व सुखाचे आधी प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण जे 9 रसानं परिपूर्ण भरलेली अशी ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. 9 रसानं जे 9 रस आपल्याला सुख देतात ना संसारामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे रस सुख देतात ना ते सगळे रस त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. पण आम्हाला कोणता रस कधी खायचा कसा खायचा हे कळत. रस म्हणजे काय माहित आहे का हे शरीर सुद्धा रसापासून निर्माण झालंय. हे शरीर रसापासून निर्माण झालंय. आप तेज पृथ्वी वायू आणि आकाश हे रस आहेत. हे काय आहेत रस आहेत आणि हे त्या रसापासून तयार झालंय. कशापासून झालं तयार आहे रसापासून म्हणून ह्याला रसच लागतात. हे निर्माण कशापासून झालंय रसापासून म्हणून ह्याला आवड कशाची आहे रसाची आहे. मूळचे 5च रस आहेत. किती रस आहेत शब्द स्पर्श रूप गंध आणि रस. शब्द स्पर्श रूप गंध आणि रस हे 5 काय आहेत रस आहेत. रस शब्द रस आहे बोलतो ना आपण हे काय आहे शब्द रस आहे. स्पर्श रस आहे. नाकाने जे घेतो ना आपण काय घेतो नाकानं तो काय आहे रस आहे. जिभेने टाकतो ना तो काय आहे रस आहे. डोळ्याने जर बघतो ना तो काय आहे रस आहे. ना आपण खातो ना तो काय आहे रस आहे. आपण जे कपडे घालतो ना तो काय आहे रस आहे. जे जे आवडतं ना ते सगळं रस आहे. जे जे आपलं आवडतं ना ते सगळं काय आहे रस आहेत. रस रस जिभेला गोड लागतो. कशाला लागतो गोड रस. हे रस मूळचे जे 5 आहेत ना हे 5 रस हे जास्त आपल्याला दुःख देत नाहीत. बारकाईने लक्ष द्या बरं का. मूळचे जे 5 रस आहेत ज्या रसापासून हे शरीर निर्माण झालं या ते मूळचे 5 रस या शरीराला जास्त दुःख देत नाहीत. पण या शरीराला दुःख देतात असे 3 रस आहेत. किती रस आहेत 3 रस. ते कोणते आहेत माहिती का सत्ता संपत्ती आणि बल. सत्ता संपत्ती आणि बल हे ह्या मृत्यूलोकात आल्याच्या नंतर मिळतात बरं का. जन्म घेतल्यानंतर हे कधी मिळतात नंतर. सत्ता कधी मिळते जन्मा बरोबर मिळते का नंतर मिळते. पैसा कधी मिळतो नंतर मिळतो. काही काही ना उपजत मिळतो नाही काही काही ना. आणि बल म्हणजे ताकद. ताकद कधी मिळते ही सुद्धा नंतर मिळते. पण हे 3 रस आहेत ना हे 3 रस जोपर्यंत या 5 रसांच्या अधीन आहेत 3 रस बरं का या 5 रसांचा अधिकार या तिघावर आहे. कुणाव सत्ता संपत्ती आणि बळ. तोपर्यंत कसलाही त्रास आपल्याला होत नाही. कळतं का तुम्हाला. पण ज्या वेळेला हे 3 रस आहेत सत्ता संपत्ती आणि बळ ह्या 5ला हातात घेतात. 5ला कुणाला काय बी खायचं कसलाही रस आवडू लागतो. मग हे 3 बळकट झाले ना मग नको तसला रस आवडायला सुरुवात होती. कळतं का तुम्हाला. नको तसला रस काय होतो आवडू लागतो आणि आवडू लागला की मग आपलं काय होतं पीडा होती शरीराला. काय होती आपल्या शरीराला शरीराला काय होते आपल्या मग दुःख होतं पीडा होती. होती का नाही. 8 रस झाले मूळचे 5 आणि हे 3 ह्या तिघांनी काय केलं या शरीराला त्रास दिला पीडा दिली. आणि मग या 8तून या पिढीतून बाहेर काढणारा एक रस आहे. या सगळ्यातून बाहेर काढणारा एक रस आहे.
आणि तो रस फक्त इथं मिळतो. कुठं मिळतो? ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. ह्या आटामुळे झालेली पिढा जी आहे ना ती एक रस घालवतो, ब्रह्मरस घालवतो. का? कारण इतर ठिकाणी जे मिळतं ना ते कालांतराने संपणार आहे, ओसरणार आहे, कमी होत जाणार आहे. पण इथं जे मिळतं ना अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार. संसारामध्ये तुम्ही आम्ही जे प्रेम करतो ना त्या प्रेमाला उतार आहे का चढ आहे? संसारामध्ये नवरा बायकोचं प्रेम आहे, उतार आहे का चढ आहे? नवऱ्याला बायकोला नवरा किती दिवस आवडतो? किती दिवस आवडतो? मी सांगताय का मी सांगू? पहिल्या वर्षी बायको सगळं ऐकते नवऱ्याचं, ऐकतं का ना? दुसऱ्या वर्षी नवरा सगळं ऐकतो बायकोचं, आणि तिसऱ्या वर्षी अख्खा गाव ऐकतो ह्या दोघांचं, आणि 10-15 वर्षाने म्हणतं नसतं केलं बरं झालं असतं. ह्याला म्हणायचं प्रेम. प्रेम आहे काय? प्रेम करतोय आपण. कुणी कुठनं प्रेम शब्द आणलाय शोधून काय माहित? प्रेम आहे व आहे का कोणावर प्रेम? कुणीच कुणावर प्रेम करीत नाही. कुणी कुणावर प्रेम करत नाही. पण कधी कळतं? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. कधी कळतं? शेवटला. आणि ते दाखवण्याकरता कोरोना आला होता तरी सुद्धा कळालं. कोरोनामध्ये लोकांनी आपल्याला जवळ घेतलं का? मुंबईवरून आले लोकांना घेतलं का? गावच्या लोकांनी घेतलं का? तुमचा 14 दिवस मुक्काम शाळेत. पहिल्यांदा तपासून या, चेकिंग करून या काय लागण झाले का, नाही तर तिकडेच असा लांब. बायकोने घेतलं नाही, आईने घेतलं नाही, बापाने घेतलं नाही, भावाने घेतलं नाही, पोरग्याने घेतलं नाही, पोरगीने कुणीच जवळ घेतलं. कळो येईल अंतकाळी. हा महाराजांचा शब्द खरा करण्याकरता कोरोना आला होता. कोरोना कशा करता आला होता? महाराजांचा शब्द आहे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. सगळी वेगळं कधी? धन धारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घ्या देवाशी. देव कधी मिळतो माहिती आहे का? देवाच्या आड येणारी आहे ती कोण? धन धारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिग्या देवासी. कळतंय का? धन धन देवाच्या आड येणारा पहिला आहे धन. देवाच्या आड येणारा कोण आहे? पहिलं धन. नंतर धारा. धारा म्हणजे दारा. दारा म्हणजे बायको. देवाच्या आड येणारे दुसरी कोण सांगितले? शास्त्राने सांगितले बरं का, मी नाही सांगितले. बायको देवाच्या आड येणारी दुसरी. धन धारा पुत्र. तिसरा पुत्र आहे आणि चौथा बंधू आहे. धन धारा पुत्र जन बंधू सोयरे आणि पिशून. सोयरे पण बरं का, सगळे सोयरे जे आहेत ना सगळे सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग. ही सगळी देवाच्या आड येणार आहेत. मग त्याला काय सांगितलं? या सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घ्या देवासी. ह्या सगळ्याला खोट समज. काय समज? समज बर का. फक्त काय कर? खोट समज. खोट म्हणू नकोस. खोट म्हणायची ताकद आपल्याकडे आहे का? बायकोला म्हणत का तू खोटी म्हणे का? नवरा ताकद आहे का आपली? संध्याकाळी भाकरी मिळणार हे समजायचं आहे फक्त. कुणी? आपण बरं का. तिच्या पद पुसू द्यायचं फक्त. आपण समजायचं ही खोटी आहे. कळतं का तुम्हाला? सर्व मिथ्या हे जाणून शरण रिग्या देवाशी. हे सगळं खोटं आहे समज आणि मग देवाला शरण जा. तोपर्यंत तुला देव मिळणार काय? मिळणार नाही. तू याच्यात जोपर्यंत गुरपडून राहिलास ना तोपर्यंत तुला देव मिळणे नाही. देव मिळणार नाही. याच्यातून तुला वेगळं निघावं लागेल. आणि हे फक्त सांगायचं काम संतांनी केलं. कुणी केलं? संतांनी. आणि त्या संतांचे आपल्यावरती इतके उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती. निरंतर मला जागवण्याचं काम जर कुणी केलं असेल संतांनी केलं असेल. म्हणून भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी सोमुख्य आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तयार. ठोबार कुमाय
विठोबार कुमार 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी विठ्ठल विठ्ठल ठल कीर्तनला आपण आणलं कीर्तन मध्ये जे मध्ये ज्यावेळेला भजन होतं ज्यावेळेला भजन त्यावेळेला सगळ्यांनी त्या भजनाचा आनंद लुटत असतो सगळ्यांनी. आता आपल्या गावात 2 सप्ते चालू आहेत तरी महाराजांना प्रत्येक वर्षी येऊन सांगावं लागतं म्हणा म्हणून. आता विठोबार मधलं भजन झालं ना मधलं भजन सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं करत असतं. कशा करता मधलं भजन असतं माहिती आहे का? पिक्चर मध्ये इंटरव्ह्यू असतो का नाही? कशा करता थकवा आल्याचं पिक्चर बघून बाहेर जायचं थंडा वगैरे घ्यायचं नाही का? तसा ठोब्बा रकमाचा आपला ना हा इंटरव्ह्यू असतो. काय असतो? आता इंग्लिश मला इतकं येत नाही मी 7वी नापास आहे त्यामुळे काय अपेक्षा बाळगू नका मला इंग्लिश बरोबर येईल म्हणून. कळलं का? तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचंय. समजलं म्हणजे झालं. काय करायचं आपल्याला? बोलण्यामध्ये जो भाव आहे ना भाव निर्माण व्हावा लागतो. श्रोता आणि मी नेहमी सांगतो श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये जोपर्यंत एकरूपता होत नाही ना तोपर्यंत त्याला कीर्तन म्हणायचं नाही. दोघं मंत्रमुग्ध झाले पाहिजे. ऐकणार सुद्धा आणि कीर्तन करत होतं दोघं. वेळेचं भान राहिलं नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल मग 11:30 वाजतील आता. या ठिकाणी तुम्ही जर म्हटला ना अजून तुम्हाला आनंद येतो. काय होतो? अजून आनंद येतो. आपलं शरीर आहे ना शरीर हा एक रस आहे. आपण मुखानं म्हणणं हा सुद्धा काय आहे? रस आहे. प्रत्येक रस जो आहे ना आपल्याला आनंद देत असतो. संगीत आनंद देतं का नाही? संगीत काय देतं? काय देतं? आनंद देतं. संगीत काय देतं? आनंद देतं. कळत नाही आपल्याला. कळत नाही. संगीतातलं कळतं का? कुठला राग आहे कळतो का? कळत नाही. राग कळत नाही. बरं उतार चढ त्यातलं काहीच कळत नाही. फक्त आनंद वाटतो. ऐकायला सुंदर वाटतं. वाटतं का नाही? सुंदर वाटतं म्हणून ऐकतो. कळतच नाही ना त्यातलं. कळालं का? कळालं नाही पण ऐकलं. काय ऐकलं? सुंदर वाटलं म्हणून ऐकलं. कळलं का? तसं परमार्थ जो आहे ना इतका सुंदर आहे. कळाला जरी नाही तरी पण करायचा. परमार्थ कळाला नाही तरी करायचा. का करायचा? इतका सुंदर आहे तो. कारण त्याच्यामध्ये इतका आनंद आहे ना असला आनंद जगाच्या पाठीवर कुठंच नाही. कुठंच. आपण पिढी जरा सुरू सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. काय झालं? दुःख झालं? काय झालं?
सासू आणि सासरा धीरत तिसरा हा ओ व्यागा उभ्रतारा तू ये रे बा विठ्ठला हा ये रे बा विठ्ठला हा ये रे बा विठ्ठला हा ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला काय वाटतंय सकाळी जर काकड्याला जो असं असतं काकड्याला काकडा इतका सुंदर आहे ना काकडा पण काकड्याच्या अभंगाचा अर्थ कळायला पाहिजे काय कळायला पाहिजे इतके सुंदर अभंग आहेत काकड्याचे फक्त अर्थ कळले पाहिजे अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी इतकं अर्थ गहन आहे त्याच्यामध्ये आणि त्यात तुम्ही जर नाटाचे अभंग बघितलं नाटाचे नाट आहे नाट संतांनी जे वाङ्मय तयार केलं ना याच्यामध्ये अनेक प्रकार केलेत प्रकार हा नाट हा प्रकार आहे एक नाट हा काय आहे अभंगाचा एक प्रकार आहे नाट म्हणजे नाटकी स्वरूपाचे अभंग नाट म्हणजे काय त्या अभंगाला नाटकी स्वरूप दिलं म्हणजे लोकांना अनेक प्रकार आवडतात कोणाला तमाशा आवडतो कोणाला नाटक आवडतं कोणाला पिक्चर आवडतं कोणाला कीर्तन आवडतं सगळ्याला एकच आवडत नाही का ना प्रत्येकाची आवड वेगळी आहे प्रत्येकाची आवड काय आहे वेगळी आहे म्हणून संतांनी त्या आवडीचं अभंग निर्माण केली आता काही कूट प्रकरण आहेत आपल्याकडे लोकांना जास्त कूट प्रकरण आवडतात कूट कळतं का तुम्हाला कूट आपल्याकडे लोक जास्तीत जास्त कारस्थान करतात काय करतात कारस्थान तरी कळतं का आपल्याकडे लोक काय करतात एकमेकावर काय करतो आपण एखाद्या चांगलं होत असलं की आपण काय करतो तिकडे जाऊन कारस्थान करतो याला कूट प्रकरण म्हणतात काय म्हणतात कूट म्हणजे कुणाला न कळू देणे कुणाला आपण काय करतो हे दुसऱ्याला कळून द्यायचं नाही याला कूट प्रकरण म्हणायचं काय म्हणायचं तसे अभंग आहेत कूट प्रकरणातली मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी हे शक्य आहे का थोर नवलाव झाला वांजपत्री प्रसवला वांजेला पुत्र झाला बरं एक होईल का याला कूट प्रकरण म्हणायचं काय म्हणायचं कूट असे अनेक प्रकरण आहेत त्याच्यामध्ये मग ही प्रकरणं जी आहेत ना ही आपल्याला आत्मसात करण्याकरता आणि याच्यातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होती ज्ञान इतकं अवघड नाही कीर्तन करणं अवघड नाही बरं का कीर्तन करणं फक्त या वाङ्मयाशी एकरूप होता आलं पाहिजे संतांचं जी वाङ्मय आहे ना कुठं शिकायला जायची गरज नाही आता मी कुठं शिकलो नाही बरं का फक्त वाङ्मयाशी एकरूप झालो काय झालं संतांचं जे वाङ्मय आहे ना त्या वाङ्मयाशी एकरूप व्हायचं एकरूप होणं कळतं का तुम्हाला त्यातलं ज्ञान मिळवायचं काय मिळवायचं जसं विहिरीत एकरूप झाल्याशिवाय पोहता येत नाही येतं का विहिरीत कधी पोहता येईल एकरूप झाल्यावरती शाळेत पास होता येतं पण कधी पुस्तकात एकरूप होईल तेव्हा कधी पुस्तकात एकरूप व्हावं लागतं संसारात पास होईना आपण कधी काबड कष्ट करू तेव्हा काबड कष्ट करावं लागतं शेतामध्ये त्यावेळेला काय होतं आपण पास होतो मग पास होण्याकरता जे ज्या क्रिया करायला लागतात त्या केल्याशिवाय आपण पास होणार म्हणून त्या क्रिया आपल्या कराव्या लागतील मग संतांनी वाङ्मय अनेक तयार केली तर आणखीन त्याच्यातून आपल्याला मार्ग दाखवणं म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो मार्ग तुम्ही स्वीकारा जो आवडेल तो स्वीकारा बरं नवविधा भक्ती आहे किती प्रकारची भक्ती आहे नवविधा भक्ती नवविधा काय बोलले जे भक्ती जी तुम्हाला आवडेल ती करा जो देव आवडेल ना त्या देवाकडे जावा सगळे मार्ग देवाकडे जाणारे मार्ग आहेत ना सगळे शेवटाला एकत्र येतात बरं का सगळे मार्ग जितके तुमचे इथं पंथ आहेत ना वेगळे वेगळे ते सगळे पंथ एका ठिकाणी येतात शेवटी बरं का पण हे आम्हाला कळतं का आपल्याला कळतं बाई तो म्हणतो माझा ह्यो बुवा तो म्हणतो माझा ह्यो बुवा तो माझा त्यो बुवा माझा ह्यो गुरु तो म्हणतो माझा त्यो गुरु सगळ्यांच्या वाटा एका ठिकाणीच जातात कळतं का तुम्हाला आपण या संसाररूपी बाजारामध्ये आणि ही एक ट्रेन आहे ट्रेन ही काय आहे आपण सगळे डब्यात बसलेले काय आहेत पॅसेंजर आहोत कोण आहे आपण डब्यात बसलेले
आपलं कुटुंब म्हणजे एक डबा आहे. काय आहे आपलं कुटुंब म्हणजे एक डबा आहे, डबा. मग ट्रेन निघाली, विटीवर निघाली कसाऱ्याकडे जायला. मला सांगा त्या गाडीत अनेक जण त्या डब्यात चढतात आणि अनेक जण उतरतात का नाही? कळतं का तुम्हाला? अनेक जण त्या ट्रेनमध्ये चढतात, अनेक जण उतरतात. त्या ट्रेनमध्ये गर्दी किती असती? 3 सीटचा बाकडा असतो, त्याच्यावर 4 लोक बसतात का नाही? मग चौथा बसलेला माणूस उतरला की तिघं काय म्हणतात माहिती का? बरं झालं बसाय सगळी जागा मिळाली म्हणतं का नाही? का ते म्हणतं ए थांबा बसा तुम्ही, पुढच्या स्टेशनला आपण उतरू, चहा वगैरे पिऊ नंतर जावा, असं म्हणतो का? तसं आपला संसार रूपी डबा आहे बरं का. आपल्या कुटुंबातलं कुणी उतरणार, कुणी चढणार, कुणी उतरणार, कुणी चढणार नाही. कळतं का तुम्हाला? म्हणून त्याचं सुख आणि दुःख मानायचं नाही, सुख दुःख मानायचं नाही. कोण येणार आणि कोण जाणार आहे? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपण सगळे एकाच वाटेने जाणार आहोत, सगळे. आणि ज्या बापाच्या इस्टेटवर आपण भांडतो ना, ती इस्टेट इथे राहणार. का राहणार? तर ती वाट आहे. ती काय आहे? पाय वाट आहे. आणि त्या वाटत आज्या गेला, पंजा गेला, बाप गेला, नातू पण गेला, त्याच्या मागणे येणारे सगळेच जाणार. कशानं? त्या वाटेनं. कशानं जाणार आहे? त्या वाटेन. ती वाट आहे. आपली जी संपत्ती आहे ना ती काय आहे? वाट आहे. त्या वाटेला आपण जायचं आहे. फक्त आपल्याला बरोबर न्यायची. वाट कोण खांद्यावर घेतं का? ए वाट कोणी खांद्यावर घेतल्या का उचलून? आपण कशाची कमेंट करतो? आपल्याकडे कसलं काय आहे? आपल्याकडे काय आहे? काय आहे आपल्याकडं? आपल्याजवळ जे आहे ना ती एक वाट आहे. काय आहे? वाट. आता कुणाकडे तर हायवे आहे नाही का, कुणाकडे एक्सप्रेस हायवे आहे, कुणाकडे पाय वाट आहे, कुणाला वाटच नाही, कुणाला वाट निर्माण करायची आहे. आहेत का ना असे? काही काहीला वाटच नाही. आहे का वाट? वाटच नाही. पण हे कळलं पाहिजे, वाट आपला खांद्यावर घेऊन चालता येणार. त्या वाटेला खाली ठेवून आपण वरनं चालायचं. काय करायचं आहे? वाट खाली ठेवून आपल्याला चालायचं. पण हे सगळं संतांनी सांगितलं, पण आपल्याला कळलं का? कळतच नाही. मग संत जे आहेत ना हे थकले सांगून सांगून, आणि मग वाजतसे बोंब कोणी नाही करती कानी. हरी 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 ना म्हणती तया झाली थोर हानी. कानानं सगळे ऐकतात पण कोण बघाय तयार नाही, ऐकाय तयार. नुसती ऐकतात पण ऐकत हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं, मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत सेवटी ग काळ बांधून नेईल. सरत सेवटी ग सगळ्यांनी काळ बांधून येईल. करत शेवटी बा सरत सेवटी ग काळ बांधून नेईल. सरत सेवटी ग करत शेवटी बा काळ बांधून येईल. करत शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय जाईल. 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 पिंगळा 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 माधवारी बोल बोल तुझे का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल तू एका पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल तू एका पिंगळा माधवारी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दना लागोनी. महिषासुर मर्दना लागोनी. विविध तापाची करावया झाडणी.
जोगवा मागेन ऐता जोगवा मागेन ऐत सारुनी माळ मी घालीन ऐता सारोनी माळ निघालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बोधाचा झेंडा मी घेईन रहित वारिस जाईन रहित वारिस जाईन जोगवा मागेन जोगवा मागेन जोगवा मागीन ऐता जोगवा मागीन विठ्ठल 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 संतांनी सांगितलं हे जरी नाही काल मग दुसरा येईल. आम्हाला काय घेणं देणं तुम्ही ऐका अगर नका ऐकू काय घेणं देणं सरते सेवटी का काळ बांधून येईल बांधून नेतो काळ काय करतो बरं ते गेलं आपण बी त्याला बांधतो का नाही तुम्ही आम्ही काय करतो त्याला गुडघा देऊन बांधतो का नाही का बांधतो ते उठून पळते का बांधतो काय सांगितलं माहिती का शेवटी या शरीर जे ना शरीर आपण या शरीरावरती इतकी घमेंड करतो या शरीरावर करतो का नाही या शरीर देहाला 3 अवस्था आहेत 3 अवस्था किती अवस्था आहेत बालपण तारुण्यपण आणि वृद्धापकाळ किती अवस्था आहेत 3 अवस्था आहेत आणि 3 अवस्थेमधल्या 2 अवस्था आवडणारे आहेत 2 अवस्था कसल्या आहेत कुठल्या कुठल्या आवडतात 2 अवस्था म्हातारपण काय आवडतं बालपण आवडतं आणि तारुण्य आवडतं का नाही पण बालपण आमच्याकडे थांबत नाही थांबतं का बरं बालपण आलं त्यावेळेला आनंद दिला का नाही पण जाताना त्यानं आपल्याला दुःख दिलं काय दिलं बालपणानं काय दिलं येताना आनंद दिला जाताना दुःख दिलं त्याच्यानंतर तारुण्य आलं का नाही तारुण्यानं बी आनंद दिला का दुःख दिलं तारुण्यानं काय दिलं आनंद दिला पण तारुण्य गेलं तरी आम्ही त्याला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला का नाही आता ओढून धरलं का नाही त्याला तारुण्याला जाऊ दिलं का कसं धरलं कसं सांग का पांढरं झालं तरी काळं करतंय हे तारुण्य ओढून धरायचं बरं का काय करतंय पांढरं झालं तरी काय करतंय काळं करतंय दात पडलं तरी काय करतंय कवळ्या घालतंय डोळं गेलं तरी काय करतंय चष्मा घालतंय तांगड्या गेल्या तरी काय करतंय कुबड्या घेतोय आ काळं उठलं तर ब्युटी पार्लर मध्ये जातंय अनेक प्रकारची प्रसाधने या शरीरावर लावते कशाला याला तरुण ठेवण्याकरता काय करण्याकरता तारुण्य जपण्याकरता जितका प्रयत्न माणूस करतो ना तितकं आयुष्यात काही जपण्याकरता करत नाही करतो का सगळ्यात जास्त महिला मंडळ तारुण्य जपायचा प्रयत्न कोण करतो काळ्या बायका नाही बरं का गोऱ्या बायका जास्त गोऱ्या बायकालाच नटायची लय हवस आणि गोऱ्या बायका जास्त ते हे लावतात बरं का ते काय काय म्हणतात ते मला येत नाही आणि ब्युटी पार्लर मध्ये काळ्या बायका तुम्हाला दिसणारच नाहीत सगळ्या गोऱ्याच बायका असतात ब्युटी पार्लर मध्ये कसल्या बायका असतात गोऱ्याच बायका गोऱ्या बायकाच पावडर जास्त लावतात काळ्या लावत नाहीत का माहित आहे का काळ्या बायनं जर पावडर लावला तर फुटतो कळतं का तुम्हाला काय चुकीचं आहे का सकाळी उठल्यापासून पारसं तोंड घेऊन जे आरशात बघायला सुरुवात करतं ते झोपेपर्यंत उठल्या पहिल्या आरशात जाऊन बघते थोबाड काय बघायचं उठल्या बरं ते उठल्या बघायसारखं असतं का म्हणजे तारुण्य जपण्याचा काटोकाट प्रयत्न केला आपण केला का नाही पण ते सुद्धा थांबलं नाही त्याच्यानंतर आला वृद्धापकाळ तो सगळ्यासनी आवडतो का तो आवडत तर कुणाला नाही पण तो सोडून जात बघा किती चांगला आहे तो सोडून जातो का आपल्याला बालपण सोडून गेलं तारुण्य सोडून गेलं वृद्धापकाळ सोडित नाही ते घेऊन जात काकत असं धरत असं जाम कळतं का आणि ते घेऊन जात पण ठेवीत ह्या 3 अवस्था आहेत मग ह्या 3 अवस्थांमध्ये मधली जी अवस्था नाही मधली अवस्था त्या मधल्या अवस्थेमध्ये माणसाला
संयम राखता आला पाहिजे. काय राखता आला पाहिजे? संयम. कशाचा? मग अशी मी रस सांगितलं, रस. ते रस चाकण्याचा संयम ह्या मधल्या अवस्थेत चाकता आला पाहिजे. या मधल्या अवस्थेने जर तो रस चाकला ना व्यवस्थित, तर वृद्धापकाळ आहे ना हा सुखात जातो. कसला जातो? वृद्धापकाळ कसा जातो? सुखात जातो. पण कधी? मधली अवस्था ज्या वेळेला तुम्ही सांभाळाल ना त्यावेळेला मधल्या अवस्थेत सांभाळायचं आहे, बाकी कुठल्या अवस्थेत सांभाळायचं नाही. पण मधल्या अवस्थेत आम्हाला सांभाळता येत. का सांभाळता येत नाही? सगळेच रस असे उपळलेले असतात. सगळे रस आहेत ना, सगळे 8चे 8 रस. आणि त्याचे उपरस लय आहेत. उपरस कळतात का? उपरस लय आहेत. आता ती काय सांगायची गरज नाही. तुम्ही आम्ही सगळं संसारामध्ये रोज चाकतोय. ते बोलण्याचे रस आहेत ना, बोलण्याचे 13व्या अध्यायात सांगितले 12 रस आहेत बोलण्याचे रस किती आहेत? आणि 12च्या 12 रस लोकाला दुःख देणारे आहेत. 13व्या अध्यायात दिलेले रस आहेत 12 बोलण्याचे. ते 12च्या 12 रस कसले आहेत? लोकाला दुःख देणारे आहेत. कुणाला? आणि ज्याला हे 12 रस आवडता आले ना त्यानं समाज आपला केला. कुणी केला? ज्ञानेश्वरीचे 12 रस दिलेत ना, ते 12 रस शब्दाचे त्याला ज्याला राखता आला ना त्यानं समाज आपला केला. अन्यथा कुणाला तो आपला झाला. ज्ञानेश्वरी इतकी सुंदर आहे. आणि जे पसायदान आहे ना ते महाराजांनी एवढ्या करता लिहिलं बरं का. जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली अंतकरणातनं तर पसायदानामध्ये मागणी केली तुम्हाला मिळणार. पसायदानात काय आहे? मागणी आहे सगळी. 9 चरण आहेत, 9 ओव्या आहेत. 9 ओव्या काय आहे? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म. इथं अंडरलाईन मारपा. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. दुरितांचे तिमिर जाऊ. या विश्वामध्ये सूर्य हा रोज दिसणारा देव आहे. सूर्य हा कोण आहे? रोज दिसणाऱ्या देवामधला एक पंचायतन मधला एक देव आहे. पंचायतन आहे ना, पंचायतन देव पंचायतन आहे. त्यातला एक देव आहे. कोण? सूर्य. किती जण लोक सूर्याच्या पाय पडतात सगळे उठल्या. सूर्य रोज दिसणाऱ्या मग एक देव आहे. कोण पाय पडतं का? उठल्या उगवत्या सूर्याच्या, मावळत्या सूर्याच्या काहीतरी पडतो का? हा देव आहे. मग सूर्य जो देव आहे ना तो आपल्या धर्माचं पालन करतो. काय करतो? सूर्यदेव आपल्या धर्माचं पालन करतो. तसं आपण आपल्या धर्माचं पालन करू. त्यावेळेला महाराज म्हणतात जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. पण कधी? धर्माचं पालन करू त्यावेळेला. अन्यथा मिळणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झाली करविली तैशी केली कटकट वाकडी का नेट देव जाणे. झालेली सेवा तुम्हाला सर्वांच्या चरणी अर्पण करतो. जे काय चांगलं होतं माझ्या सद्गुरूंचं असेल आणि जे काय वाईट होतं तो माझा बुद्धीचा दोष समजा. समाजात परमार्थ करत असताना एकच सांगेन, परमार्थ हा नेटानं करत असतो बरं का. परमार्थात खोटं चालत, संसारात खोटं बोललं तरी चालतंय, पण परमार्थात खोटं चालत. खोटा परमार्थ केलेला आपल्याला कुठं नेतो हे मी सांगायची गरज. तुम्ही सगळे जाणकार आहात. तुमच्यात 2 सप्ते होतात. म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्याकडे भरपूर ज्ञान जास्त आहे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. म्हणून झाल्याशिवाय तुम्हाला सर्वांच्या चरणी अर्पण करतो. सुंदर अशी साथ दिली सर्वांनी. मृदंग मध्ये पेटी मास्तर आणि तुम्ही सगळे बरं का. आणि आज आम्हाला लाभलेले YouTube चॅनल, त्यांचं नाव नाही माहिती मला. तसेच साऊंड सिस्टमवाले, सुंदर साऊंड सिस्टम आहे.
तुम्ही सगळ्यांनी कीर्तन चांगलं ऐकलं बरं का. म्हणजे मला कीर्तन ऐकलं कळतं बरं का, कोण कीर्तन ऐकते ते कळतं. पण माझा एक गुण आहे, मला कीर्तन लवकर संपूस वाटत नाही. मला 11:15 सांगितल्या होत्या, तरी बराबर 9:11 सुरू झालं होतं कीर्तन आणि 11:11 मी सोडले बरं. झालेली सेवा तुम्हाला सर्वांच्या चरणी अर्पण करतो. दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो. शिवाला या ठिकाणी पूर्ण नाम देतो. तुकाराम 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 म्हणा. एका जनार्दनी संशय सांडोनी, 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 एका जनार्दनी संशय सांडोनी. दूरधरी माना ज्ञानेश्वरी, दूरधरी मणी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. दृढधरामणि ज्ञानेश्वरी, दृढधरामणि ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी, श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी, श्रीगीता प्रश्नो
सिंह श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी समुखे आपण सांगितो श्री विष्णू समुखे आपण सांगितो श्री विठ्ठल जय जय विठ्ठल गोविलेले गुरे वेडे वाकोडे होतरे कराच्या महापराध महाराज तुम्ही नाये उच्चारेला अधिकार म्यामुला कराच्या महापराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी कराच्या महापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम हे पहा कोणी जाग्यावरून उठायचं नाही 2 मिनिटं या ठिकाणी सकाळी काकड्याला आलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ म्हणून आपण माऊलीचा प्रसाद इथे ठेवलेला आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. काय नाव त्यांचं? कलाबाई जगन्नाथ डाकवे. चला उठून या पुढे पटकन. आलेत का? हे पहा सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्या. आपल्या विनंतीला मान देऊन हरिभक्तपरायण शिवाजी महाराज म्हात्रे या ठिकाणी आले आणि आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञानदान केलं. त्याबद्दल त्यांचे डाकेवाडी ग्रामस्थ मंडळ त्यांचे अत्यंत आभार आहे. धन्यवाद. तसेच त्यांचे सोबत आलेले म्हात्रेवाडी भजनी मंडळ त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहेत. उद्या सकाळी काकड आरती होईल.